महाराजा दाप्पा यांच्याकडून या बॉर्डर खुश हो 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। राधाकृष्णाचा शोभाशीर्वाद हॅलो गणेश सारदरकर यांनी सुद्धा या बॉर्डरवर खुश हो 101 रुपयाचा पारितोषिक दिलाय। धन्यवाद। आताच आपल्या मामाने सांगितले मनाच्या माथा घातलाच धोंडा वासना कापुनी झाला सलांडा। खरोखरच मन कसं राहते तुम्हाला सांगतो। आपण जर पंढरपूरला जर गेल्या वारीला तर आपलं मन कुठे राहते? घरी ढोरचा असले मायला चारा घालेत की नाही की घरी कसं करायलेत की कसं राहायलेत की मी इकडे उगाच आला आपलं धन तेवढं ते आपण वाटणं वारीला राहते तीर्थक्षेत्राला आणि मन सगळं आपल्या घरी राहते। असलंही मन चंचल आहे बरं काय। म्हणून म्हणायचंय मला हाय तीर्थाचा तीरे उदंड भारतेच्या पाठी मागे तोंड तीर्थाचा तीरे उदंड त्याच्या पाठी मागे तोंडे मन वासना ठेवून घरी मन वासना ठेवून घरी काय झालं मग? अरे तीर्थानेली भात खोरी रे मन वासना ठेवून घरी तीर्था नेली भांडपुरी बरं काय। हे भांडायचं हे तीर्थाला नेतात आणि मन सगळं घरी ठेवतात हे असले आहेत बरं काय। हे म्हणून गंगेत मारीसी लवडी मन लागले बिराडी गंगेत मारसी लवडी मन लागले रे बिराडी म्हणून तीर्था जाती रे उदंड त्याच्या पाठी मागे
भोजना उशीर झाला भोजना आणि उशीर झालाय भोजना रे उशीर झालाय अरे नमस्कार करोनी देवासी मन पाया पोसापासी मन पाया पोसापासी नमस्कार करोनी देवासी मन पाया पोसापासी 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 मन पाया एका जनार्दनी स्थिर मन आर्य नाही तव काय साधन मन स्थिर ठेवावं लागते आपलं काम करायचं म्हणून एका जनार्दनी स्थिर मन आणि नाही तव काय साधन मामा म्हणतात भल्या भल्याची फजिती केली आणि आज तुझीच बारी आली मला बरोबर आहे मामा लई जणांची दुकानं पण झाली आपल्या पुढे हा माझी बारी आली होय हे दुकान बंद आहे ना बरं चालू आहे हा म्हणून म्हणायचं आहे गत काय झाली नशिबाची गाठ काय पडली दरिंद Thank you.